हाय फ्रेंड्स, आम्ही चाललोय वडिलांच्या गावी अनोराबाद झोडगा येथे मलकापूर जवळ आणि सर्व मिळून इथे गाडी केली आम्ही आणि देवीचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सर्वजण निघालो आहे. बच्चा पार्टी सर्वांचे मिस्टर वगैरे सर्वजण आम्ही निघालो आहे आणि सोबत आईलाही नेलं कारण की आईचं सासर आहे ते, म्हणून तिथे गेलो आम्ही. आणि गाणे वगैरे सुरूच होते. रस्ता खूप लांबचा होता आणि चांगलं एन्जॉयमेंट करत गेलो आम्ही. कधी रस्ता हा संपून गेला हे माहीतच नाही पडलं. आणि कार्यक्रम असा होता की जे तळांगण होते ते माझ्या वडिलांच्या घरात होतं. तळांगण म्हणजे देवीचंच एक ठिकाण राहते ती, तर ते मोठ्या घरी म्हणजे माझ्या काकाच्या घरी पाहिजे होतं, तर तिथं ते ठेवण्याचा कार्यक्रम होता हा. त्याच्यामुळे सर्व आम्ही मुली जवाई म्हणून सर्व तिथे चाललेलो होतो. बघा यांची एन्जॉयमेंट कसं सुरू होतं. गाणे सुरू होते गाडीमध्ये, नाचणं गाणंही खूप चालू होतं. एन्जॉयमेंट करता करता कधीही वेळ निघून गेली समजलंच नाही. आणि खूप छान प्रवास झाला, खूप एन्जॉयमेंट केला आम्ही. आणि अशी वेळ फॅमिलीसोबत परत येत नाही. आली तर खूप वर्षांनी किंवा खूप महिन्यांनी येते. आणि मेन म्हणजे माझ्या आईलाही तब्येतीची जरा सुधारणा आहे. नंतर आम्ही असंच एन्जॉयमेंट करता करता नांदुरा येथे पोचलो. इथे नांदुरामधली सर्वात मोठी बजरंगबलीची मूर्ती तुम्ही बघितलीच असेल. नसेल बघितली तर जाऊन नक्की बघा, खूप छान आहे आणि तिचं मंदिरही खूप छान आहे. थोडा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो. मारुतीला सर्वांनी बाय बाय केलं आणि त्याचं दर्शन घेतलं आम्ही दुरूनच आणि आमच्या प्रवासाला परत सुरुवात केलं. नांदुऱ्याहून मलकापूर आणि असाच आमचा प्रवास हा चालू होता आणि खूप छान प्रवास झाला हा. धूळ वगैरे खूप होती रस्त्याने. कसं बसं आम्ही पोचलो आहे अनोराबाद झोडगा. इथे आमचं हे वडेखन माऊलीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या अंदर महिलांना प्रवेश नसतो, म्हणून सर्व महिला आम्ही बाहेरच बसलेलो होतो. आणि इनी माझा ब्लॉग काढला आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये सर्व हे माणसंच होते आणि ही आमची वडेखन माऊली. आणि इथे तिला शेंदूर लावणं चालू होतं आणि तिचा प्रसादाचा मान हा गलगल्याचा असतो. आणि खूप छान अशी आमची माऊली सजली होती. नंतर कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही आमच्या आत्याच्या घरी आलो आहे. आत्या माझी तिथेच राहते आणि हे आत्याचं घर आहे माझ्या. ही माझी आत्या बहीण आहे. बस आम्ही चहा पाणी केलो आणि निघालो. चला मग भेटू. बाय.